नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र भाषा. तुम्ही बघत असाल या ठिकाणी रविवारी आम्ही या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आणि या ठिकाणी MMRD असू दे, हायवे अथॉरिटी असू दे किंवा नगरपालिका असू दे, यांना आम्ही चेतावणी दिली की 48 तासामध्ये जर हा रोड नाही झाला तर आम्ही आयुक्तांच्या दालनामध्ये जाऊन आंदोलन करणार. आज बघा मनसेचा दणका कसा असतो हे ज्वलंत उदाहरण बघा. या ठिकाणी काम चालू झालेलं आहे. या ठिकाणी आगमन गणपतीचं आगमन होता, तुम्ही बघत असाल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे होते. अपघात झालेला गणपती आणताना तो उदाहरण देऊन आम्ही या ठिकाणी चेतावणी दिली नगरपालिकेला आणि MMRD आणि हायवे अथॉरिटीना. ताबडतोब काम चालू झालेलं आहे. मी या ठिकाणचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना आश्चर्य मला वाटतंय की या ठिकाणी आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता जर आवाज उचलून जर एक खड्डे भिजवत असेल तर तुमच्यासारखे तुमचे एक आदेशाने काम व्हायला पाहिजे, पण ते होताना दिसत नाही. याचं कारण अजून आम्हाला पण समजलेलं नाही. जनतेला मी सांगतो की जनप्रतिनिधी काय तुम्ही त्रास देत राहा, जनप्रतिनिधीला मेल करत राहा, जनप्रतिनिधीला फोन करत राहा, तेव्हा हे जागे होती. लक्षात घ्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दणका आम्ही दाखवलेला आहे. कुठल्याही पक्षाचा आम्ही काय बोलणार नाही, विटामणा करणार नाही. पण या ठिकाणी जे जनप्रतिनिधी झालेत त्यांना विनंती आहे की जनतेची कामं करा. लोक मरतायत. लक्षात घ्या, काल पण मीरा भाईंदर रोडला एक ऍक्सिडेंट झालाय. काल पण एक दैसर चेकनाकावर ऍक्सिडेंट झाला. 12 वर्षाचा मुलगा, आज त्याच्या डोक्यावर गाडी गेली. काल रात्री एका 30 वर्षाच्या मुलावर त्याच्या डोक्यावर गाडी गेली. म्हणजे मारहाणीची सुपारी घेतली का असा आमचा आरोप होता त्यांच्यावर, आणि अजून पण आमचा आरोप आहे. मीरा भाईंदर मध्ये जनतेचे प्रतिनिधी सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या ठिकाणी आपण स्क्रुटनी करा, अधिकाऱ्यांना पत्र द्या आणि त्यांच्याकडनं काम करून घ्या. आणि त्यांच्याकडनं जर काम नाही झालं, कुठलाही अधिकारी असेल, आम्हाला आवाज द्या. आम्ही तुमच्यासाठी सेवेसाठी तत्पर आहोत. लक्षात घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.